तर मित्रांनो, ही गाडी बुक करण्यामागचं कारण 3 रिझन आहे. 3. पहिला म्हणजे याचं ग्राउंड क्लिअरन्स, जास्त हाईट बघा किती आहे गाडीची गाडीमध्ये. त्यानंतर दुसरी टाटाची सेफ्टी रेटिंग, स्टेअरिंग पण एकदम लाईट आहे आणि एकदम प्रीमियम लुक आहे गाडीचा. नमस्कार मित्रांनो, कल्पेश शाणे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कमीत कमी 1 ते 1.5 महिन्यानंतर आपण परत यूट्यूब चॅनलवरती येत आहोत. याचं कारण असं की माझं चॅनल मॉनिटाईज व्हायचं बाकी होतं आणि तुमच्या आशीर्वादाने आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तर तुमचे खूप 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 आभार. आणि आज गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याचे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज माझ्यासाठी एकदम आनंदाचा क्षण आहे, कारण की आज मी तुम्हाला एकदम सरप्राईज देणार आहे. आज मी चाललोय कल्याणला कोणला 4 व्हीलर बुक करायला. तर आज गुढीपाडवाचा दिवस माझ्यासाठी एकदम आनंदमय राहणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा, स्किप वगैरे करू नका. आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे इथे सुदर्शन मोटर्स, टाटा मोटर्स भिवंडीमध्ये. कोणचे इथे जवळपासच आहे मोटर्स. तर इथपर्यंत आपण आलेलो आहे टाटाच्या शोरूमला. आता तुम्हाला गाडी दाखवतो, मी कुठली गाडी बुक करणार आहे. चला पटकन लवकर या. बघू शकता मित्रांनो, इथे किती मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. नेक्सॉन नवीन व्हर्जन, टिगोर आणि या साईडला आपली जी आपण बुक करतोय ती टाटा पंच. ही गाडी आपण बुक करायला आलोत मित्रांनो. कशी वाटली गाडी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, ही गाडी बुक करण्यामागचं कारण 3 रिझन आहे. 3. पहिला म्हणजे याचं ग्राउंड क्लिअरन्स, जास्त हाईट बघा किती आहे गाडीची खालून. बघू शकता तुम्ही खालून इकडे, या साईडने इकडे ना, इकडनं हाईट दाखवू. गाडीची हाईट बघा किती, भरपूर हाईट आहे गाडीमध्ये. त्यानंतर दुसरी टाटाची सेफ्टी रेटिंग, त्यामुळे ही गाडी मी परचेस करणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ट्विन सिलेंडर येतोय. त्याच्यामध्ये बूट स्पेसमध्ये भरपूर जागा आहे. CNG नंतर पण बघा तुम्हाला किती जागा भेटते, किती स्पेस आहे बघा. हा बघा, इथे सिलेंडरचा बाटला बसला. याच्यामध्ये 2 टाटाने 2 CNGचे बाटले, एक मोठा. तर यांनी काय केलं, छोटे छोटे 2 केलेत, त्यामुळे जागा स्पेस भरपूर उरलेला आहे. आणि स्टेपनी तुम्हाला खालून एक टायर दिलेला आहे एक्स्ट्रा, आणि एवढा स्पेस तुम्हाला उरलेला आहे CNG असून सुद्धा. हे फक्त टाटामध्येच भेटणार तुम्हाला. आणि गाडी पण एकदम मोठी आहे, हाईटला वगैरे पण आहे भरपूर. 90 अँगल डोर ओपन होतोय गाडीचा. बघा, सीट एकदम कम्फर्टेबल आहे. थाई सपोर्ट पण एकदम मस्त आहे. लॉंग रूटला जायला अजिबात त्रास होणार ना. स्टेअरिंग पण एकदम लाईट आहे आणि एकदम प्रीमियम लुक आहे गाडीचा. गाडीमध्ये बसल्यावरती असं वाटत नाही का आपण एक स्वस्त गाडीत बसल्यावर. असं एक 8.5 लाखापासून हिचा बेस मॉडेल आहे गाडीचा, ते 11.5 लाखापर्यंत. हा ॲडव्हेंचर मॉडेल आहे गाडीमध्ये. त्यानंतर मग ॲडव्हेंचर रिदम येतो, नंतर अकम्प्लिश येतो, आणि त्यानंतर मग टॉप मॉडेल येतो क्रिएटिव्ह. त्यामध्ये सनरूफ देखील येतो टॉप मॉडेलमध्ये. क्लच एकदम लाईट आहे गाडीचा. ब्रेक थोडासा हार्ड आहे. एक्सिलेटर लाईट आहे. गिअर पण एकदम सॉफ्ट आहेत. ओके, गाडीमध्ये स्पेस भरपूर भेटणार आहे मित्रांनो टाटा पंच मध्ये. वेनिटी मिरर,
सीट हाईट तुम्हाला याच्या टॉप मॉडेलमध्ये भेटते, ते अकॉम्प्लिशमध्ये. मित्रांनो आपण आता बॅक साईड बघू गाडीची. बॅक साईड मध्ये बघा किती स्पेस आहे, या तुम्हाला दाखवते. या इकडं थाई सपोर्ट बघा किती एकदम कम्फर्ट. लेग रूम पण भरपूर आहे गाडीमध्ये, नी रूम पण भरपूर आहे गाडीमध्ये. ऑलमोस्ट स्पेस भरपूरच आहे. आता आम्ही एवढा 4 जण बॅक साईडला बसलो होतो, थोडा ऍडजस्ट करून बसायला लागते, पण 4 जण एकदम आरामात बसतोय. मग 3 जणांसाठी लॉंग जर्नी असेल तर मग 3 जणांसाठी एकदम भरपूर परफेक्ट आहे. यामध्ये टायर देखील तुम्हाला 15 इंच मोठे टायर भेटतात गाडीमध्ये. छोटे छोटे खड्डे तर एकदम इझी, काही समजत नाही गाडीमध्ये. गाडीमध्ये तुम्हाला सगळ्यात चांगलं एकदम परफेक्ट सांगितलेली माहिती. पण हा फेज 2 व्हर्जन आहे. याच्यामध्ये कंपनीने एकदम इंजिन एकदम रिफाईंड केलेलं आहे. फेज 1 व्हर्जन मध्ये इंजिन मध्ये थोडासा नॉईज होता, तो केबिन मध्ये आतमध्ये येत होता नॉईज, त्यामुळं आतमध्ये बसल्यावरती फील व्हायचा गाडी चालवताना. पण फेज 2 व्हर्जन मध्ये कंपनीने भरपूर डेव्हलप केलेलं आहे इंजिन मध्ये. एकदम आता गाडी एकदम रिफाईंड झालेली आहे. कोणाला पण घ्यायचं असेल तर एकदम बिंदास तुम्ही घेऊ शकता. गाडीमध्ये एकदम मस्क्युलर गाडी एकदम टाटाने बनवलेलं आहे, जबरदस्त एकदम. तर फायनली मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे. बघू शकता तुम्ही आता 10:15 वाजले. आम्ही सकाळी गेलो होतो, इथून निघालो होतो, एक 12 वाजता निघालो होतो आणि तिथे पोहोचलो आम्ही एक दीडच्या आसपास. आम्ही 1:30-2 वाजता तिथे पोहोचलो आम्ही. आणि त्यानंतर 1:30ला तिथे पोहोचल्यानंतर कमीत कमी आम्हाला 6 वाजले तिथून निघायला, कारण की आज गुढीपाडवा होता, त्या निमित्ताने भरपूरच गर्दी होती, फुल एकदम. तर आम्हाला कमीत कमी त्यांचा कंपनीचा स्टाफचा माणूस भेटायलाच आम्हाला तिथे अवेलेबल व्हायलाच 1.5 तास गेला. त्यानंतर स्टाफच्या माणसाने आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली गाडीबद्दल, सगळं प्राइस वगैरे सांगितले, कोटेशन दिला. त्यानंतर मग आम्ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली. टेस्ट ड्राईव्ह पण मिळत नव्हती, कारण की फुल आज सगळं डिलिव्हरी सगळ्यांचं चालू होतं पूर्ण. तर लवकरच आता आपण एक पुढची पंच बद्दल एक पूर्ण डीप मध्ये तुम्हाला एकदम एक व्हिडिओ देणार आहे मी पंचची. कारण की आज एवढी तिथं गर्दी होती का व्हिडिओ काढायला जमलीच नाही आम्हाला. तरी पण मी प्रयत्न केला. त्यांनी 10 मिनिटं त्यांच्याकडून घेतले, 10 मिनिटं त्यांनी दिले आणि 10 मिनिटात भरपूर काय मी आपल्या गाडीबद्दल दाखवलं तुम्हाला. जेव्हा गाडी येईल तर तुम्हाला नक्कीच मी गाडीबद्दल पूर्ण डीप मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देईल तुम्हाला. मला तर गाडी भरपूरच आवडली. तुम्हाला गाडी आवडली का नाही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. चला मित्रांनो, बाय. आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तुम्ही व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू आणि चॅनलला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि चॅनल पाहिजे तेवढं मित्रांना शेअर करत जा. आपला चॅनल नवीन आहे मित्रांनो, सपोर्ट करा. चला मित्रांनो, बाय.